हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज जे आपण एक एमसीक्यू बघणार आहे तो MR&TP ऍक्ट वरती आहे आणि तो आपण एमसीक्यू आपल्या ओपन टेलिग्राम ग्रुपला सुद्धा शेअर केलाय. पण त्याच्यावर डिस्कशन का करायचंय, कारण की जर का मी पॅटर्न बघत आहे तर करेक्ट आन्सर देण्याचा पर्सेंटेज खूप कमी आहे. पण व्हेअरॅज हा असे प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही खूप इझिली एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकता. बघा क्वेश्चन काय आहे. एनी प्रिस्क्राइब्ड टाइम लिमिट स्टिप्युलेटेड इन MR&TP ऍक्ट कॅन बी रिलॅक्स ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर्ड बाय द इलेक्शन कमिशन अँड दिस अप्लाइज टू द चॅप्टर विच नंबर. बघा म्हणजे प्रश्न काय आहे पहिले ते आपण समजून घेऊ की फॉर एक्झाम्पल एखादा ELU बनवायचा आहे, त्याला 6 महिने लागत आहे. ठीक आहे. त्या केसमध्ये जर कोड ऑफ कंडक्ट आलं आणि त्या केसमध्ये ते 9 मंथ मध्ये तो कोड ऑफ कंडक्ट कन्सिडर होणार का, तर त्याच्यासाठी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि तो टाइम लिमिट कन्सिडर होत नाही. पण हा कोणत्या कोणत्या चॅप्टरला अप्लिकेबल आहे असा प्रश्न आहे. अरे तुम्ही हा प्रश्न खूप इझिली एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता ना. मला एक सांगा, प्रत्येक ऍक्ट मध्ये चॅप्टर नंबर 1 काय असतो? चॅप्टर नंबर 1 असतो सेक्शन, कुठे अप्लिकेबल, डेफिनेशन्स कुठे ते अप्लिकेबल आहे, होल स्टेटला आहे की कशाला आहे, त्या सगळ्या गोष्टी. तो इट इज फॉर शुअर दॅट की फर्स्ट चॅप्टरला ते अप्लिकेबल नसेल रिलॅक्सेशन. सो ऑप्शन 1 आणि 3 तर ऑलरेडी एलिमिनेट झालं आहे, कारण की तिथे रिलॅक्सेशन म्हणजे चॅप्टर नंबर 1 दिलेलं आहे. सो फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन गेलं. त्याच्यानंतर रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, बाकी जर का मला माहितीही नसेल, पण रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम आणि डीपी हे आपल्याला माहिती आहे, तर फॉर शुअर चॅप्टर नंबर 2 असायला पाहिजे त्याच्यात. तर थर्ड ऑप्शन मध्ये चॅप्टर नंबर 2 नाहीये, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड तर गेलं, म्हणजे फक्त आणि फक्त लास्ट ऑप्शन तिथे राहिलेला आहे. सो इथे तुम्ही एलिमिनेट करून हे अटेम्प्ट करू शकता की ओनली फोर्थ इज द आन्सर. कळतंय सगळ्यांना? सो अशा प्रकारे आपण एलिमिनेशन मेथड सुद्धा वापरू शकतो. अशाच प्रकारच्या अजून एमसीक्यूज तुम्ही ओपन टेलिग्राम ग्रुपला अटेम्प्ट करू शकता, म्हणजे कशा प्रकारे MR&TP वर क्वेश्चन्स येतील हे तुम्हाला कळेल. थँक्यू. थँक्स अ लॉट.